नमस्कार, मी श्रोती राहुल. न्यूज टॉप 9 या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते. सुरुवातीला पाहणार आहोत टॉप 9 मोठ्या बातम्या. पुण्याच्या शिरूरमधील पिंपरखेडमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात 13 वर्षीय बालकाचा मृत्यू. सतत होणाऱ्या बिबट्यांच्या हल्ल्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी वनविभागाची गाडी आणि कार्यालय पेटवलं. बिबट्यांच्या हल्ल्यांबाबत आज मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार. वनतारामध्ये 50 बिबट्यांना पाठवण्याचा निर्णय घेतला, मात्र इतरांनाही बंदिस्त करून ठेवण्यासाठी उपाययोजना करू, अजित पवारांची माहिती. मंचरमध्ये आक्रमक ग्रामस्थांचं पुणे नाशिक महामार्गावर मुलाचा मृतदेह ठेवत आंदोलन. 8 तासांनंतरही वनमंत्री किंवा पालकमंत्री न पोहोचल्यानं नातेवाईकांकडून संताप व्यक्त. पुण्यात बेल्हे-जेजुरी महामार्गावर रास्ता रोको अखेर 7 तासांनंतर स्थगित. बिबट्याचा बंदोबस्त करण्याच्या मागणीवरून नागरिक आक्रमक. मंचरमध्ये आज पुन्हा पुणे नाशिक महामार्गावर सकाळी 10 वाजता रास्ता रोको आंदोलन केलं जाणार. आमदार शरद सोनवणेही उपस्थित राहणार. या भागातील सर्व गावं बंद राहणार. दरम्यान करा किंवा मरा या भूमिकेत आंदोलनाच्या पावित्र्यात नागरिक. शिरूरमधील पिंपरखेडमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात मरण पावलेल्या बालकाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी मंचर रुग्णालयात, तर संतप्त ग्रामस्थांकडून मृतदेह ताब्यात घेण्यास नकार. बिबट्यांसंदर्भात निर्णय होत नाही तोपर्यंत अंत्यविधी करण्यासही ग्रामस्थांचा नकार. जांबूत पिंपरखेड परिसरातील नरभक्षक बिबट्यांना गोळ्या घाला. खासदार अमोल कोल्हे यांची मागणी. कोल्हे यांचं मुख्य वन संरक्षक आशिष ठाकरे यांना पत्र. नागरिकांच्या संरक्षणाच्या दृष्टीनं उपाययोजना करण्यासाठी सरकार दुर्लक्ष करतंय, असाही आरोप. तर बिबट्याला मारण्याची आम्हाला परवानगी द्या. वनविभाग 25 लाखांची मदत करता, आम्ही 50 लाख देऊ, पण माझी मुलगी परत येणार आहे का? 15 दिवसापूर्वी बिबट्याच्या हल्ल्यात मरण पावलेल्या शिवन्या बोंबेचे वडील शैलेश बोंबे यांची संतप्त प्रतिक्रिया. 15 दिवसात तिघांचे जीव गेलेत. आमची सहन करण्याची ताकद संपली. जुन्नरचे आमदार शरद सोनवणे आक्रमक. बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी शूट ॲट साईटची शासनानं परवानगी द्यायला हवी. तातडीनं मुख्यमंत्र्यांनी केंद्रासोबत बैठक लावावी, सोनवणेंची मागणी.